नमस्कार. अनेक जण मला प्रश्न विचारतात, की सुशील कुलकर्णी तुम्ही देवेंद्र फडणवीसांची चाहते का आहात? म्हणजे त्यांचं आडनाव फडणवीस, तुमचं आडनाव कुलकर्णी. एक कुलकर्णी माणसाला म्हणजे ब्राह्मण माणसाला ब्राह्मण नेता म्हणून आवडतो का? अजिबात नाही. काही संबंध नाही. असे अनेक ब्राह्मण नेते आहेत जे मला आवडत पण नाहीत. मी ज्यांच्याविषयी कधी सकारात्मक बोलल्याचं मला आठवत नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या विषयी ब्राह्मण म्हणून आस्था, आपुलकी असला काही प्रकार नाही. मग मला देवेंद्र फडणवीसांचे काही गुण खूप आवडतात. नंबर 1, अपमान सहन करण्याची ताकद या माणसात प्रचंड आहे. तो रिव्हर्ट करत नाही. कधीच नाही. लोक काय-काय घाण बोलतात. म्हणजे फडणवीसांच्या विषयीची एक-एक वाक्य ऐकवली ना, समजा हे मला बोललं असतं, तर मी कदाचित त्या माणसाच्या विरोधात काही गुन्हा करायला उद्युक्त झालो असतो किंवा अपमान सहन न झाल्यानं मेलो असतो. म्हणजे माझी व्यक्तिगत ही भावना आहे. पण आपल्याला नेमून दिलेलं कार्य किंवा आपल्या मनात संकल्प केलेला विषय कुठला? परम वैभवम नेतुमेतच स्वराष्ट्रमवाला. माझ्या पक्षाला, माझ्या विचारधारेला सत्तेपर्यंत घेऊन जायचं आहे, हे नेमून दिलेलं कार्य, त्या कार्यात लोकांच्या गोष्टीत मनावर घेऊन तो अडकून पडत नाही, पुढे-पुढे सरकतो. म्हणजे अगदी सोप्पं, खूप सोप्पं. म्हणजे संघाच्या उगाच अवघड-अवघड भाषेत नाही सांगत, अन्यान्य शब्दांचा वापर करत. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. भुंकणाऱ्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करून हा गजराज चालत राहतो, म्हणून मला फडणवीस आवडतात. म्हणजे आपल्या मार्गात अशा अडथळ्यांना येऊ न देता ते चालत राहतात. दुसरं, प्रसंगानुरूप एखाद्याची इज्जत काढणं सुद्धा फडणवीसांच्याकडून शिकावं. सार्वजनिक व्यासपीठावरून दुसऱ्याच्या मुलाखती जे ठासतात ना ते भयंकर असतं. म्हणजे प्रसंग मिळाला की शब्दाने ठासतात आणि प्रसंग मिळाला की कृतीने ठासतात. म्हणजे आजवर शरद पवारांनी किती पक्ष फोडली पवारांनाच ठाऊक. काँग्रेस तर त्यांच्यासाठी डाका टाकायचं दुकानच होतं. वाटेल तेव्हा काँग्रेस फोडायची ते. वाटेल तेव्हा. कधी वेगळा पक्ष स्थापन कर, कधी तो पक्ष स्थापन कर आणि वाटेल तेव्हा जॉईनही करायचे. तर मला त्या काँग्रेसवाल्यांचीच कमाल वाटते. येडे आपला पक्ष फोडायसाठीच पवारांना घेत होते का काय हा प्रश्न पडावा. त्यांनी शिवसेना सोडली नाही, त्यांनी भाजप सोडला नाही. असा एकही पक्ष पवारांनी फोडायचा शिल्लक ठेवलेला नाही. एकही पक्ष. छगन भुजबळांना घेऊन शिवसेना फोडली होती. पुढे त्या नाईकांना घेऊन शिवसेना फोडली होती. असे कित्येक आहेत हो. एक-एक उदाहरण आहेत, कित्येक आहेत. पण शरद पवारांचा स्कोर होता 10, 12, 13, 14, 15, हायेस्ट 16. देवेंद्र फडणवीस एक ऐसी आसामी है भाई, की ज्यांनी डाकाच टाकला हो. म्हणजे फोडलं की 40, 45, फोडलं की 40, 45 आकडाच खाली नाही. म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेची असा घाव टाकला, की ते महाशक्ती, महाशक्ती म्हणत थेट गुवाहाटीला निघून गेले आणि ह्यांच्या हातात झुंझुना आला. म्हणजे चिन्हही गेलं, पक्षही गेला, सगळंच गेलं. शरद पवारांच्या नावावर जे पक्ष फोडण्याचं रेकॉर्ड होतं, त्यांच्याच पक्षात खानकने अशी काठी मारली, की तुकडाच. म्हणजे 2/3 इकडं आणि उरलेले शिल्लक तिकडं. म्हणजे शिल्लक सेना आणि शिल्लक राष्ट्रवादी. रा.श.प. जो शब्द आहे तो रा.शी.प. आहे. राष्ट्रवादी शिल्लक पक्ष. रा.श.प. शरद पवार नाही, शी.प. असं आहे ते. शिल्लक पक्ष अशी त्याची स्थिती आणली. म्हणून मला हा माणूस आवडतो, की ज्या अपमानाचा बदला ज्या पद्धतीनं ते घेतात ना, ते फार भयंकर आहे. आता यात आणखी एक गोष्ट घडली होती. देवेंद्र फडणवीसांना काय-काय बोलले होते उद्धव ठाकरे आठवतंय तुम्हाला? की कलंक आहे. तू तर राहशील नाही तर मी तर राहशील. सूड घेऊ. नागपूरला कलंक नागपूरचा कलंक लागलाय महाराष्ट्राला वगैरे, वगैरे सगळं बोलले होते. ते पुन्हा-पुन्हा नाही ऐकवत तुम्हाला मी कारण ते बोर झालंय आता. तेच ते काय ऐकायचं. म्हणजे अ, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे ही 2 माणसं अशी आहेत ना, रोज नित्य नूतन विनोद देत राहतात. रिफ्रेशमेंट करत राहतात. तुम्हाला कधी असं ते नाराज होऊ देत नाहीत. असं काय करू? अशी स्थिती आली, की यांची भाषणं ऐकावीत. नवं काहीतरी मिळतं, लेटेस्ट असं टाकायचं YouTubeवर आणि ऐकायचं. हे भन्नाट फ्रेश होऊन जातो माणूस. म्हणजे आपल्याला जाणीव होते बघा, आपण एकटे जगात महामूर्ख नाही आहोत. हा विश्वास पटला ना, म्हणजे आपण काय करायचं सांगतो तुम्हाला मी. आपल्याला खूप बुटके वाटले, की आपल्यापेक्षा 4 बुटकी माणसं बघायची. हां, आपण जरा उंच आहेत वाटतं. आपण जरा बरे आहेत असं वाटतं. आपला
आपण जरा फारच कुरूप दिसतो असं वाटलं, की आपल्यापेक्षा 4 कुरूप माणसं बघायची. बरं वाटतं. तसं आपल्याला वाटलं ना आपण मूर्ख आहेत, की मी 2 माणसाचे व्हिडिओ बघत असतो. मनातला मळभच निघून जातं आपल्या. आता याला उत्तर द्यायला फडणवीसांनी काय वेळ गाठली आहे बघा. ते एबीपी न्यूज हिंदीवाले त्यांच्या एका अँकर बाईंनी यांची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं, की राजनीति के मैदान में आप किस खिलाड़ी के साथ खेलना पसंद करोगे? रॅपिड ॲक्शन होतं. शरद पवार की उद्धव ठाकरे? आता याचं उत्तर फडणवीस कसं दिलं वाटेल तुम्हाला? दोन्ही एकदाच यावं आपल्याला असं वाटतं ना. ते फार भन्नाट बोलले राव. ऐका. राजनीति के शतरंज में किसके साथ खेलना आपको ज्यादा मुश्किल लगता है, शरद पवार या उद्धव ठाकरे? ये खिलाड़ी तो शरद पवार जी है, उद्धव ठाकरे तो मोरे है. खिलाडी तर शरद पवार आहे म्हणले. उद्धव ठाकरे एक मोहरा आहे. प्यादा. बस. आता उद्धव ठाकरेंची एवढी काय तुम्ही ठरवा. मी नाही. म्हणजे ते फक्त प्यादे आहेत, ज्याला कोणीतरी खेळवतं. खेळाडू मैदानात खेळवतो. बुद्धिबळाच्या सोंगट्यावर प्याद्यांना सरकवणारा वेगळा असतो. राजा म्हणायला असतो. आमच्याकडे गावाकडे एक म्हण आहे बघा, बैलाचं नाव राजा. म्हणजे बैलाचं नाव सर्जा आणि राजा ठेवायचं. हा राजा सर्जासारखाच जू खांद्यावर घेऊन चालत असतो. पण त्याला उगाच बरं वाटतं, आपल्याला राजा म्हणतात. तसं उद्धव ठाकरे एक प्यादा आहे, एक मोहरा आहे. दुसरं काही नाही. याच्या इतकी भन्नाट प्रतिक्रिया दुसरं कोण देऊ शकलं असतं का? उत्तर कोण दुसरं देऊ शकलं असतं का? म्हणून मला फडणवीस आवडतात. एवढ्यावर नाही हां. त्या बाईने विचारलं, की तुमचं म्हणजे समजतं कसं? तुम्ही काय करता? अहो मी काय करतो ते तुम्हालाही समजू शकत नाही म्हणते. आप समझ नहीं पाए तो बाकी लोग क्या समझेंगे? तेही ऐका. आते हैं उद्धव ठाकरे जी को, पर आप कुछ कर नहीं पाए, बस पार्टी तोड़ दिया आपने. बस जब समझ नहीं आया कि करूं क्या, दोनों की पार्टी तोड़ डाली. हमने क्या किया ये आपको ही समझ में नहीं आया अभी तक. पाहिलं? आता ह्याच्या पुढचा अजून एक. हा तर मस्त टाकलाय. रात्री 2 वाजता तुमच्या फोनवर अननोन कॉलवरून, प्रायव्हेट नंबरवरून फोन आला आणि तो उद्धव ठाकरेंचा असेल, तर तुम्ही घ्याल का? रात्री 2 वाजता. कुणी काय म्हणलं असतं तुमच्या माझ्यासारख्यांनी? हो, त्यांनी माझा नाही घेतला तरी मी घ्यायला काय हरकत आहे, असं आपण उत्तर दिलं असतं. मी असा नाही वागत त्यांच्यासारखं, असं उत्तर अपेक्षित होतं. हे त्याच्या पुढचे पार आहेत. यांनी उत्तर काय दिलं ऐका. कि 2 बजे फडणवीस जी, अगर आपका फोन बजता है, इट्स एज अ प्राइवेट नंबर, यू पिक इट अप, इट्स उद्धव ठाकरे जी, पहला रिएक्शन क्या होगा आपका? रात को 2 बजे. 2 जी. वैसे आप तो नहीं, वो सोते जल्दी 4 सोते हैं. बजे वो ना? जल्दी सोते हैं. हाँ? वो जल्दी सोते हैं, वो नहीं कर सकते. वो नहीं कर सकते. अच्छा ठीक है, और चलिए. फिर अगर उनका फोन आने वाला है, ये पता रहा, हाँ. तो मैं रिंगटोन लगा के रखूंगा, दोस्त ना रहा. ह्याला हे एवढं खतरनाक होतं ना. ते 2ला शक्यच नाही म्हणले फोन करणं. लवकर झोपते ते काय उठून फोन करणार आहे म्हणले 2 वाजता. यांचा फोन 8च्या आधी नाही तर 8:15च्या वेळी. हे म्हणजे इपिक आहे, इपिक हे उत्तर. इपिक का बरं आहे ह्याची उत्तरं तुम्हाला वेगवेगळी माणसं देतील हां. म्हणजे तुम्ही जाऊन नितेश राणेंना विचारा, हे इपिक का म्हणालो? तुम्ही प्रसाद लाडला जाऊन विचारा, इपिक का म्हणालो? तुम्ही नारायण राणेंना जाऊन विचारा, इपिक का म्हणालो? तुम्ही जाऊन मोहित कंबोजला विचारा, मी याला इपिक का म्हणालो? किंवा शिवसेना सोडलेल्या कित्येक माणसांना विचारा, ते सांगतील, मी याला इपिक का म्हणालो? ते देसाई नावाचे खासदार आहेत, त्यांना विचारा, मी याला इपिक का म्हणालो? हे तुम्हाला सगळं उत्तर मिळून जाईल. आता ह्या सगळ्या गोष्टीत भयंकर आहे सगळं. म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणून मला आवडतात. त्यांना विचारलं, की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे तुम्ही विधान भवनातल्या लिफ्टवर जाताना अडकलात, तर तुम्ही तिघं काय बोलणार? ह्यांचं उत्तर होतं ऐका. मान लीजिए आप उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे और आप तीनों विधानसभा के एक लिफ्ट में फंस जाते हैं, क्या बातचीत होगी आप लोग के बीच में? ये बातचीत तो उनमें वो होगी, मेरे को तो रेफरी का काम करना पड़ेगा. मेरी क्या बातचीत होगी? ते म्हणले बोलायचं मी काय? बोलणार तर ते. मला रेफरी म्हणून काम करावं लागणार आहे. कारण दुश्मनी त्यांची आहे. मला काय, मला फक्त कोण जिंकलं एवढंच सांगायचं काम करावं लागणार आहे. म्हणजे यांच्या लेकी उद्धव ठाकरे हे फक्त वाद घालून माझं म्हणू शकतात. माझं हे चोरलं, माझं ते चोरलं. याच्या पलीकडे दुसरं काय बोलू शकणार नाहीत. हा टरबुजा नाही हां. हा असला मोठा लोखंडाचा गोळा आहे ना, जो बादकन त्या एबीपी न्यूजच्या अँकरच्या डोक्यावर पडलाय आणि ती क्षणभरासाठी गरगरली असेल एवढं नक्की आहे.
हे गरगरणंच, हे गरगरायला लावणंच मला आवडतं. म्हणून देवेंद्र फडणवीस माझे आवडते नेते आहेत. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NR Lighter News.